महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कुख्यात गोमाफिया गजाआड, म्हसळ्यात गोधन चोरी, गोहत्या व गोमांस विक्री रॅकेटचा पर्दाफाश। कॅटरर्स व्यावसायिकांसह 2 जणांना रंगेहात अटक, तालुक्यात संतापाची लाट। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी म्हसळा तालुक्यात गोवंश चोरी, गोहत्या व गोमांस विक्रीशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धाडसी कारवाई करत 2 आरोपींना रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शहरालगत सुरई येथील शेतकरी परशुराम धोंडू जाधव यांनी जंगलात चरण्यासाठी सोडलेले 2 बैल चोरीस गेल्याची तक्रार 26 फेब्रुवारी रोजी म्हसळा पोलीस ठाणे येथे दाखल केली होती। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तपासादरम्यान चोरीस गेलेले बैल नवानगर परिसरात कत्तल करण्याच्या उद्देशाने नेण्यात आल्याची माहिती समोर आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नवानगर येथील मोहल्ल्यात छापा टाकला। या छाप्यात आरोपी आफताब हुजरूक व त्याचा साथीदार इम्रान इस्माईल कादरी यांच्या घराच्या आवारात एक बैल बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। दुसरा बैल मात्र बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले। तपास सुरू आहे। याच विषयावर म्हसळा पोलिसांनी आज शांतता सभा घेतली आहे। याबाबत म्हसळा तालुका हिंदू समाजाचे माजी अध्यक्ष महादेव पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता गोवंश संरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हावी हीच आमची प्रमुख मागणी। आम्ही कायद्याच्या चौकटीत शांततामय व घटनात्मक मार्गाने आंदोलन करत पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य देत नेहमी पुरावे सादर करतो। श्रीवर्धन उपविभागातील सागरी मार्गाचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष पथक व मनुष्यबळ वाढवावेत। आंबेत खाडीपट्ट्यात पोलीस आउटपोस्टची निर्मिती जेणेकरून गुन्हे उघडकीस येऊन प्रतिबंधनात्मक कारवाई बळकट होईल। आम्ही सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने जनजागृती करावी ही भविष्यातील आमची सर्वांची सामूहिक भूमिका राहणे गरजेचे आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।